खूप महत्त्वाचा पार्ट आहे. का हे अकाउंटिंग स्टँडर्ड आणले आणि त्याच्या मागे काय उद्दिष्ट होतं ते मी आज तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की लेक्चर पूर्ण ऐका, समजून घ्या की बाबा हे अकाउंटिंग स्टँडर्ड का आणले आणि याचा फायदा काय असतो. ओके. आणि जे अकाउंटिंग स्टँडर्ड बनवतात ना त्यामध्ये पहिला ऑब्जेक्टिव्ह असतात, स्कोप असतं, डेफिनेशन असतं, रिकग्निशन असतं की कसं करायचं, मेजरमेंट असते, व्हॅल्युएशन अमाऊंट कशी काढली जाते, प्रेझेंटेशन करतात आणि डिस्क्लोजर. हे कुठे करतात प्रेझेंटेशन आणि डिस्क्लोजर? आपला जो ॲन्युअल रिपोर्ट असतो ना किंवा ऑडिट रिपोर्ट आपण बोलतो किंवा फायनान्शियल स्टेटमेंटचा रिपोर्ट बोलतो, तर त्यामध्ये हे डिस्क्लोजर करतात. हां, आता पहिलं हे अकाउंटिंग स्टँडर्ड आणण्यामागे उद्देश काय होतं मित्रांनो? अकाउंटिंग स्टँडर्ड का आणले माहिती आहे का मित्रांनो? व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, मी एक्झाम्पल सांगतो. जर अकाउंटिंग स्टँडर्ड नसते ना तर प्रत्येकजण आहे ना त्याचे वेगवेगळे टेक्निक वापरायला सुरुवात करेल. तर त्यामुळे काय पूर्ण भारतभर प्रत्येक कंपन्या वेगवेगळ्या टेक्निकनी व्हॅल्युएशन करतील. त्यामुळे काय होईल समजणार नाही. अकाउंटिंग पॉलिसी वेगवेगळ्या करायला लागले सर्वजण, तर त्यामध्ये काही युनिफॉर्मिटी नाही, म्हणजे सर्वीकडे सारखेपणा दिसणार नाही. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे वागणार आणि लिहिणार फक्त अकाउंटिंग पॉलिसीमध्ये की मी हे फॉलो केलं, हे फॉलो केलं. मग त्याने कंपॅरिझन होणार नाही, सर्व ते सर्व गणित चुकीचं होणार सर्व. म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने अकाउंटिंग स्टँडर्ड हे इश्यू केलेत आणि याच्यावर मॅनेजमेंटची जबाबदारी दिली की मॅनेजमेंटने अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले पाहिजे. त्यामध्ये जर काही डेव्हिएशन म्हणजे काही फरक आढळला तर स्टॅट्युटरी ऑडिटरची जबाबदारी असते की त्याने आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये किंवा नोट्स टू अकाउंट्समध्ये हे त्याला सांगायला ना की कंपनीने हे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले नाही. बरोबर. तर अकाउंटिंग स्टँडर्ड त्याची एक सेपरेट लिस्ट आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे की प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डच्या मागे उद्देश काय आहे तो तुम्हाला मी समजून सांगणार आहे. मित्रांनो, फक्त माझी एक विनंती आहे की लेक्चर पूर्ण ऐका आणि लेक्चर जर तुम्हाला आवडला तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. ओके. आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाने डिव्हिजन 1 मध्ये त्यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड कव्हर केले. डिव्हिजन 2 मध्ये त्यांनी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड कव्हर केले आणि डिव्हिजन 3 मध्ये त्यांनी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड NBFC ना कव्हर केलेला आहे. ओके. तर आपल्याला आज जो लेक्चर आहे त्यामध्ये आपला गायडन्स नोट ऑन नॉन इंडिया शेड्यूल 3. आता शेड्यूल 3 चा अर्थ काय मित्रांनो? शेड्यूल 3 चा म्हणजे फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट. हा कुठे दिलेला आहे? कंपनीज ॲक्ट 2013 जो कायदा आहे ना त्यामध्ये बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिला आहे की तुम्हाला बॅलन्स शीट फॉर्मॅट काय आहे तर तिथे तुम्हाला त्याप्रमाणे डिस्क्लोज करायला लागणार, म्हणजे दाखवायला लागणार. कशामध्ये? तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये किंवा फायनान्शियल स्टेटमेंटच्या रिपोर्टमध्ये दाखवायला लागणार. मित्रांनो, हे लॉजिक समजण्यासाठी तुम्हाला एक वेगळा मस्त एक कॉन्सेप्ट समजवला आहे, बिझनेस लॉजिक. एकदा तुम्हाला बिझनेस लॉजिक समजलं ना की तुम्हाला आरामशीर समजेल की बाबा हे अकाउंटिंग स्टँडर्ड का आणले. तर बघा, हे लॉजिक आहे. आता हे लॉजिक जर तुम्हाला समजायचं ना तर मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगतो. पहिलं आहे बघा इथे शेअर कॅपिटल. कंपनी नेहमी शेअर कॅपिटल आणते कशासाठी? बिझनेस करण्यासाठी. तर शेअर कॅपिटलचा फंड कुठे वापरला जातो? तो जातो फिक्स ॲसेटमध्ये. पूर्ण जातो का फंड? नाही मित्रांनो, पूर्ण फंड जात नाही. मग वर्किंग कॅपिटलसाठी फंडच राहणार नाही. म्हणून पूर्णतः फंड फिक्स ॲसेटमध्ये ब्लॉक करत नाही. वर्किंग कॅपिटलसाठी. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? तुम्हाला रॉ मटेरियल लागणार किंवा तुम्हाला स्टॉक लागणार, तुम्हाला स्टाफची सॅलरी लागणार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस लागणार, तर त्यासाठी पैसा कुठून आणणार? म्हणून हा शेअर कॅपिटलचा फंड आहे ना तो 2 ठिकाणी इन्व्हेस्ट केला जातो. एक जातो फिक्स ॲसेटमध्ये, बा ॲरो दाखवलेला आहे मी तुम्हाला, फिक्स ॲसेट आणि वर्किंग कॅपिटलमध्ये. आता वर्किंग कॅपिटलमध्ये काय येतं? करंट ॲसेट येतात आणि करंट लायबिलिटी येतात. बरोबर. हे धंद्यासाठी पैसे वापरले जातात. आणि फिक्स ॲसेट म्हणजे काय? मशिनरी आणून ठेवली ती काय लगेच प्रॉफिट देणार नाही. तुम्ही रॉ मटेरियल आणणार, त्याचं प्रोसेसिंग होणार आणि फिनिश वूड तयार होणार. हां, आता जर लक्षात आलं की बाबा शेअर कॅपिटलने तुमची फिक्स ॲसेट पूर्ण होत नाही आहे तर तुम्ही लॉंग टर्म बॉरोईंग घेणार आणि तो फंड तुम्ही फिक्स ॲसेटमध्येच टाकणार. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, लॉंग टर्म बॉरोईंग जी असते ना ती फिक्स ॲसेटमध्येच गुंतवायला लागते, कारण त्या उद्देशासाठी तुम्हाला बँकेने लोन दिलेला असतो. बरोबर. स्मॉल कामासाठी दिलेला नसतो तो. फिक्स ॲसेट का आणतात माहिती आहे ना मित्रांनो? की तुम्हाला
तुम्ही त्याच्यातनं प्रोडक्शन काढावं, ते मार्केटमध्ये विकावं आणि त्यातनं तुम्हाला जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट तुमच्या इथे जमा होईल परत. आता प्रॉफिट जमा झाला ना, मग त्या प्रॉफिटमधनं तोच पैसा तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जातो, फिक्स डिपॉझिटमध्ये जातो, शेअर्समध्ये जातो, डिबेंचरमध्ये जातो. तर तुम्हाला लॉजिक समजलं ना, की शेअर कॅपिटल हे पहिलं, त्यानंतर फिक्स ॲसेट हे दुसरं, वर्किंग कॅपिटल हे तिसरं. बरोबर. आणि जर फिक्स ॲसेटमध्ये फंड कमी पडला तर लॉंग टर्म बॉरोईंगमधला फंड वापरला जातो. हे मित्रांनो, हे लॉजिक समजून घ्या आणि ह्याच्यावरच तुमचे अकाउंटिंग स्टँडर्ड ठरलेले आहेत. हे अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये प्रत्येकाचं डिस्क्लोजर दाखवलं आहे की कसं दाखवायचं, की फिक्स ॲसेटसाठी एक अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, लॉंग टर्म बॉरोईंगसाठी पण एक अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, वर्किंग कॅपिटलमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी पण अकाउंटिंग स्टँडर्ड. हे तुम्हाला हा लॉजिक जर तुम्हाला समजलं ना, की बाबा इथे पैसे आणले जातात, ते पैसे मग फिक्स ॲसेटमध्ये गुंतवले जातात, वर्किंग कॅपिटलसाठी इथे गुंतवले जातात. क्लिअर? मला असं वाटतं की हे लॉजिक तुम्हाला समजलं असेल. आता आपण अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे ते तुम्हाला मी लिस्ट सांगतो. मित्रांनो, केअरफुली समजून घ्या. प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डच्या मागे एक मोठा उद्देश आहे आणि हे अकाउंटिंग स्टँडर्ड बनवताना खूप खूप प्रिकॉशन घेतलेली आहे आणि याच्यामध्ये शेअर होल्डर्स जे पैसे गुंतवणार ना, त्यांचा उद्देश याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे की त्यांना त्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे. कारण काय आलं, जर प्रॉपर प्रेझेंटेशन आणि जर डिस्क्लोजर नाही झालं ना, तर काय होईल, त्या इन्व्हेस्टरचे पैसे डुबले जातील. ओके, म्हणून प्रॉपर डिस्क्लोजर असणे फार महत्त्वाचं असतं. पण पहिला अकाउंटिंग स्टँडर्ड आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. आता हे त्यांनी कोणाकोणाला ॲप्लिकेबल केलं आहे, कॉर्पोरेटला ॲप्लिकेबल केलं आहे आणि नॉन कॉर्पोरेटना पण अप्लाय केलं आहे. बरं, आता अकाउंटिंग पॉलिसीचा अर्थ काय? अकाउंटिंग पॉलिसीचा अर्थ काय म्हणजे तुम्ही तुमची जी बॅलन्स शीट, जे ताळेबंद पत्र बनवलं आहे ना, त्यासाठी तुम्ही काय काय पॉलिसी वापरली आहे ते तुम्ही दाखवा आम्हाला. कशामध्ये? तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये, नोट्स टू अकाउंट्समध्ये तिथे तुम्हाला दाखवायला लागेल की बाबा हे माझी अकाउंटिंग पॉलिसी आहे. आणि जर ती अकाउंटिंग पॉलिसी तुम्हाला दरवर्षी कन्सिस्टन्सी फॉलो कराल, कन्सिस्टन्सी म्हणजे यावर्षी जर डेप्रिसिएशनची मेथड जी असेल तीच पुढच्या वर्षी असेल, यावर्षी जी व्हॅल्युएशन स्टॉकची जी मेथड असेल तीच दुसऱ्या वर्षी व्हॅल्युएशन स्टॉकची, ह्याला म्हणतात कन्सिस्टन्सी. बरं मित्रांनो, टर्म्स इंग्रजीमध्ये आहेत पण मी तुम्हाला समजून त्यांचा इंग्रजी जे टर्म्स इंग्रजीमध्ये आहेत ना, ते तुम्हाला मराठीमध्ये मी समजून सांगेन, जेणेकरून तुमचं लॉजिक हे पक्का होईल आणि तुम्हाला समजण्यात येईल की बाबा हे अकाउंटिंग स्टँडर्ड का आणण्यात आले. तर अकाउंटिंग पॉलिसी समजलं ना, की बाबा बॅलन्स शीट बनवताना काय काय अकाउंटिंग पॉलिसी फॉलो केल्या आहेत कंपनीने, त्या दाखवायला लागतात. आता दुसरी अकाउंटिंग स्टँडर्ड आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. मित्रांनो, हा फार महत्त्वाचा पार्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये ना भरपूर कंपन्या असं दिसून आलं आहे की वेगवेगळ्या मेथड अप्लाय करायला लागले. म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाने व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीचं एक मेथड दाखवलं आहे, प्रोसिजर दाखवलं आहे. ते स्टॅट्यूटरी ऑडिटरला चेक करायला लागतं की बाबा हे मॅनेजमेंटने फॉलो केलं आहे की नाही केलं आहे. ओके, तिसरं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. मित्रांनो, बॅलन्स शीट जी बनवली जाते ना, त्यामध्ये रिसिवेबल आणि पेएबल असतं. आणि काय होतं माहिती आहे, कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये काय समजतं, किती पैसा रोलिंगमध्ये वापरण्यात आला आहे, किती पैसा रोलिंगमध्ये वापरला. तर कॅश फ्लोमध्ये त्यांनी 3 प्रकार केले आहेत. एक ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी तुम्हाला लागणारा पैसा, किती प्रॉफिट झाला. नंतर इन्व्हेस्टिंग केल्यानंतर म्हणजे फिक्स ॲसेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय डिव्हिडंड मिळाला, तर ते इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. आणि तिसरं आहे फायनान्सिंग. तुम्ही तुमच्या बिझनेससाठी फायनान्स कुठून आणलं, शेअर कॅपिटलमधून आणलं, लाँग टर्म बॉरोइंग आणलं. असं कॅश फ्लो स्टेटमेंट 3 वेगवेगळ्या भागामध्ये दाखवायला. चौथं आहे कंटिंजन्सी आणि इव्हेंट ऑकरिंग आफ्टर द बॅलन्स शीट. मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. बघा, मॅनेजमेंटला सर्व गोष्टी माहिती असतात कंपन्यांचे, पण आउटसायडरला माहिती असतात का? नाही. ते काय ऑडिट रिपोर्टवरच त्यांना समजतात की हा ऑडिट रिपोर्ट परफेक्ट आहे, फायनल आहे आणि याच्यावर आपण बिलीव्ह करू शकतो. पण नाही मित्रांनो, काही वेळ काय होतं की बाबा बॅलन्स शीट 31 मार्च झाल्यानंतर समजा 15 एप्रिलला काही आग लागली फॅक्टरीमध्ये, तर अशावेळी काय होतं, त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड 4 मध्ये सांगितलं आहे कंटिंजन्सी आणि इव्हेंट्स ऑकरिंग आफ्टर द बॅलन्स शीट डेट. मग त्याचं डिस्क्लोजर, प्रेझेंटेशन कसं दाखवायचं तुमच्या
नोट्स टू अकाउंट्समध्ये किंवा ऑडिट रिपोर्टमध्ये की बाबा आता कंपनीला हा मोठा एक नुकसान झालेला आहे बा. जर हे नुकसान लपवलं त्याचा अर्थ काय होईल माहिती का, इन्व्हेस्टरला वाटेल की कंपनी ग्रो होते, मग त्या इन्व्हेस्टरचा पैसा पूर्ण डुबला जाईल. म्हणून हा अकाउंटिंग स्टँडर्ड 4 आणलाय की बाबा असं असं कारण झालंय किंवा कोर्टाचा मॅटर कंपनीच्या विरुद्ध लागले आणि कंपनीला मोठं जे कोर्टाचे ऑर्डरचे पैसे भरायला लागणार आहे, दंड म्हणून हे भरायला लागणार आहे. तर हे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड 4 मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पाचवं आहे नेट प्रॉफिट लॉस फॉर द पिरियड प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंज इन अकाउंटिंग हिस्ट्री. मित्रांनो, हे कारण का आणण्यात आलं माहिती आहे की बाबा तुम्ही अकाउंटिंग पॉलिसी चेंज झाली तर काय इफेक्ट होईल ते तुम्हाला दाखवायला लागेल. तुम्ही इस्टिमेट काय केलं आहे किंवा प्रायर पिरियड एरर झाला आहे तर तुम्हाला काय करायला लागेल ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलं आहे. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे, कुठची बॅलन्स शीट बनवताना 100% परफेक्ट असते, बरोबर आहे, पण नंतर काही लक्षात आल्या गोष्टी की बाई काही प्रायर पिरियड एरर आहेत, म्हणजे चुकीचं काही गेल्या वर्षी नोंद नाही आहेत कळलं, ती दुरुस्ती करायची आहे तर ती कशी करायची ते अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स का आणला माहिती आहे. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू हा परफेक्ट फ्लोमध्ये येत नाही मित्रांनो. त्यांचं कसं आहे की पहिला स्लॅब होते, नंतर मजले तयार होतात, नंतर मग गव्हर्नमेंटची परमिशन येते, पूर्ण परमिशन आल्यानंतर ऑक्युपेशन सर्टिफिकेट येते, मग ते काय काय करतात बिफोर कन्स्ट्रक्शन, विदिन द कन्स्ट्रक्शन आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन, ह्या 3 वेळा पैसे ते जो व्यक्ती परचेस करतो ना फ्लॅट त्याकडनं घेत असतात. मग अशा वेळी आपला प्रॉफिट किती आहे, आपला प्रॉफिट म्हणजे आपला सेल किती आहे तो कसा नोंदवायचा सेल्समध्ये, तर ते ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलं आहे. मित्रांनो, ही जर अकाउंटिंग प्रोसेस जर नसती ना तर प्रत्येक बिल्डर, प्रत्येक डेव्हलपर तो वेगवेगळ्या प्रकारे त्याचा तो सेल्स दाखवणार. त्यांनी काय होणार, एक समानता, युनिफॉर्मिटी दिसणार नाही. म्हणून हा अकाउंटिंग स्टँडर्ड आणण्यात आला. 9वा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे रेव्हेन्यू रिकग्निशन. मित्रांनो, रेव्हेन्यू रिकग्निशन का आणलं माहिती आहे की सेल्स कधी होतं, ज्यावेळी आपण मार्केटमध्ये जातो, ज्यावेळी आपण मटेरियल खरेदी करतो आणि त्याला पैसे देतो आणि मटेरियलची डिलिव्हरी घेतो, तेव्हा तो सेल्स कंप्लीट धरला जातो. तसंच आता जर तुम्ही टी व्ही खरेदी केला, पण टी व्ही तुम्ही काय सोबत कॅरी नाही करणार, टी व्ही तुमच्या घरी येणार, इन्स्टॉल होणार, नंतर तुम्ही डिलिव्हरी चलनावर सही करणार, त्यावेळी तो सेल्स कंप्लीट म्हणून धरला जाणार. तर हे जे अकाउंटिंग जी सिस्टम फॉलो करायला लागते तर ते त्यानंतर तो सेल्स बुक केला जातो. तर तसं केलं आहे का कंपनीने, तर ते या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलं आहे. आणि ही जबाबदारी कोणाची, पहिला मॅनेजमेंटची आणि त्याच्यावर सर्व चेक करण्याची ऑडिटरची जबाबदारी. आता अकाउंटिंग स्टँडर्ड 10 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. तो पूर्वी फिक्स असेट होता, त्यामुळे दोन्ही होतं. बघा, बिझनेसचे पैसे जे असतात, जे शेअर कॅपिटल, त्याचा मेजर पोर्शन हा फिक्स ॲसेटमध्ये गुंतला जातो. बरोबर, फिक्स ॲसेटमध्ये गुंतला जातो कशासाठी, प्रोडक्शनसाठी, सर्व्हिसेससाठी, बरोबर, आणि त्यातनं जो सेल्स झाला तो आपण ट्रेडिंग अकाउंट, सेल्स अकाउंटला साईडला दाखवणार होतो. नंतर फिक्स ॲसेट जे असतं ते वापरल्यामुळे त्याचं लाईफ थोडं कमी होतं, मग डेप्रिसिएशन कसं दाखवायचं, आणि समजा काही पार्ट्स मेजर खराब झाला तर अशावेळी ती कॉस्ट कॅपिटलाइज करायची. कॅपिटलाइज म्हणजे काय, त्या कॉस्टमध्ये ॲड करायची की नाही करायचे, हे सर्व रूल्स, हे सर्व जे नियम आहेत ना ते या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो जे आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 11 द इफेक्ट ऑफ चेंजेस इन फॉरेन एक्सचेंज रेट. इफेक्ट ऑफ चेंज इन फॉरेन एक्सचेंज रेट, जर कंपनीचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा धंदा आहे तर त्यांनी त्यांचे डॉलरचे जे बिझनेस आहे त्याचं अकाउंटिंग कसं करायचं, तर हे ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचं अकाउंटिंग स्टँडर्ड अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स. अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स म्हणजे काय, तुम्हाला जर गव्हर्नमेंटकडनं काही ग्रांट आली तर ती कशी रेकॉर्ड करायची, तर त्याच्या मागे काही नियम आहेत. जर तुम्हाला ग्रांट ॲज अ रेव्हेन्यू म्हणून दिली तर तुम्ही इन्कम दाखवू शकता. तुम्हाला एक लँड फ्री दिली तर तुम्ही लँड त्याची कॉस्ट फिक्स ॲसेटमध्ये नॉमिनल व्हॅल्यू म्हणून शो करायची असते. प्रमोटरनी कॉन्ट्रीब्युशन केल्यासाठी त्यामुळे ग्रँड मिळाली, मग ते आपण कॅपिटल लेजरमध्ये, हे याच्यामध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट दाखवल्या जातात अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये. हां, मी तुम्हाला बेसिक नॉलेज देतोय कशासाठी मित्रांनो, समजण्यासाठी की बाबा हे काय आहे. आता
त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड आहे अकाउंटिंग स्टँडर्ड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, कंपनीने जो रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये जो प्रॉफिट जमा झाला होता तो त्यांनी रिझर्व्स अँड सरप्लस जो रिझर्व्स अँड सरप्लसचा जो प्रॉफिट होता तो त्यांनी इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवला. इन्व्हेस्टमेंट कुठचं, शेअर्स आहे, डिबेंचर आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट सबसिडरी आहे, असोसिएट आहे, जॉईंट व्हेंचर आहे, याच्यामध्ये गुंतवलं आहे. हे कशासाठी असतं मित्रांनो, पैसा वाढावा म्हणून, पैसा वाढावा म्हणून, प्रॉफिट वाढावा म्हणून ही गुंतवणूक केली जाते. तर ती गुंतवणुकीची व्हॅल्युएशन, अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी आहे तर ते ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलं. 14वा नंबर आहे अकाउंटिंग फॉर अमालगमेशन. अमालगमेशन म्हणजे काय, कंपनी एक दोन मर्ज होतात, कशाचं, एक कंपनी लॉस मेकिंग असते, दुसरी प्रॉफिट मेकिंग असते. त्याचा अमालगमेशनचा फायदा काय असतो मित्रांनो माहिती आहे का, तर कधी कधी कंपन्यांना लॉस मेकिंग कंपनी घेतल्यानंतर प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढते, मार्केटमध्ये शेअर वाढतो, तर त्यासाठी अमालगमेशन त्याची प्रोसिजर, कायद्याची तरतूद हे आपल्याला फॉलो करायला लागेल. 15 नंबर एम्प्लॉई बेनिफिट्स. एम्प्लॉई बेनिफिट्सचा अर्थ काय की एम्प्लॉई बेनिफिटच्या कॉस्ट कशी दाखवावी तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये. मित्रांनो जर कमी एम्प्लॉई कॉस्ट दाखवली आणि ॲक्च्युअलमध्ये जर जास्त निघाली तर कंपनीला लॉस जास्त होऊ शकतो आणि चुकीचं प्रेझेंटेशन होतं. म्हणून एम्प्लॉई कॉस्ट रेकॉर्ड, एम्प्लॉई कॉस्टमध्ये काय असतं, सॅलरी असते, प्रॉव्हिडंट फंड असतं, ग्रॅज्युटी असतं, लॉंग टर्म बेनिफिट्स असतात, टर्मिनेशन बेनिफिट्स असतात. तर ते व्हॉलेंटरी रिटायरमेंट झाल्यानंतर काय असतं प्रेझेंटेशन, तर हे ह्या एम्प्लॉई कॉस्टमध्ये असतं. अकाउंटिंग स्टँडर्ड 16 काय म्हणतो, बॉरोइंग कॉस्ट. बॉरोइंग कॉस्ट जर तुम्ही कर्ज घेतलं आहे फिक्स ॲसेटसाठी तर ते इंटरेस्ट कॉस्ट कॅपिटलाइज झाली पाहिजे. कॅपिटलाइज म्हणजे तुमच्या फिक्स ॲसेटमध्ये ॲड झाली पाहिजे. कधीपर्यंत, जोपर्यंत कन्स्ट्रक्शन कंप्लीट होत नाही तोपर्यंत. एकदा कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं ना मग ते तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला फायनान्स कॉस्ट म्हणून एक्सपेन्सेस दाखवलं जातं. तर त्याची ट्रीटमेंट कशी दाखवली आहे ते ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर जो 17वा अकाउंटिंग स्टँडर्ड सेगमेंटल रिपोर्टिंग. मित्रांनो सेगमेंटल रिपोर्टिंगचा अर्थ समजून घ्या. सेगमेंटल रिपोर्ट म्हणजे कंपनीचा जो बिझनेस आहे तो प्रोडक्ट वाईज किती आहे, नंतर वर्ल्ड वाईज, जिओग्राफिकल, ईस्ट, कंट्री वाईज रिपोर्टिंगमध्ये कसा आहे हे सेगमेंटल रिपोर्टिंगमध्ये दाखवलं. अकाउंटिंग स्टँडर्ड 18 रिलेटेड पार्टी. मित्रांनो काय दाखवलं माहिती आहे कशासाठी, समजा काही हे बिझनेस करत असतील बिझनेसमॅन आणि रिलेटेड पार्टीमधनं ते कमी पैशात घेत असतील आणि आपल्याला काय वाटतं अरे वा त्यांच्याकडे प्रॉफिट होतं आहे, कमी पैशात ते परचेस करतायत. पण नाही मित्रांनो, त्यांनी काय होतं प्रॉफिट वाढला जातो आणि इन्व्हेस्टर पैसा टाकत जातो आणि नंतर लक्षात येतो अरे कंपनी जास्त रिलेटेड पार्टीवर डिपेंड आहे. प्राइसिंग म्हणजे ठरले आहे त्यामध्ये आर्म्स लेंथ नाही. आर्म्स लेंथ म्हणजे जशी नॉर्मल एखाद्या व्यक्तीला परचेस प्राईस मिळते तशी ह्याच्यामध्ये परचेस प्राईस नाही. म्हणजे रिलेटेड पार्टी 90 रुपयाला विकतो आहे पण मार्केटमध्ये तोच माल 130 रुपयाला आहे. मग ह्याच्या मागचं कारण काय, का असं देत आहे, तर रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर करायला लागतं जेणेकरून इन्व्हेस्टरला माहिती पडतं की बाबा गुंतवायचा पैसा की नाही गुंतवायचा. कारण हे रिलेटेड पार्टीकडनं घेत आहे, ह्याच्यामध्ये काही चुकीचं काय आहे का, याच्या मागचं कारण काय आहे, याच्यामध्ये काय उद्देश आहे का, ते ते रिलेटेड पार्टी डिस्क्लोजरमध्ये असतं. अकाउंटिंग स्टँडर्ड 19 लिजेस म्हणजे भाड्याची जर वस्तू, भाड्याची जागा घेतली, भाड्याचे प्लांटेड मशिनरी घेतली, त्याचं अकाउंटिंग कसं ह्या लिजेसमध्ये सांगितलं. अकाउंटिंग स्टँडर्ड 20 अर्निंग पर शेअर म्हणजे काय, प्रत्येक शेअर मागे किती अर्निंग मिळते पर, म्हणजे प्रॉफिट किती मिळतोय प्रॉफिट पर शेअर, तर ते अर्निंग पर शेअर जातं. आणि ह्याच्यामध्ये डायल्युटिव्ह अर्निंग पर शेअर पण असतो. म्हणजे इसॉप शेअर एम्प्लॉईला करणार असतात फ्युचरमध्ये, किंवा लोनचं कन्व्हर्शन इक्विटीमध्ये होणार असतं, किंवा डिबेंचरचं कन्व्हर्शन इक्विटीमध्ये असणार असतं. त्यावेळी जे तुमचे रेग्युलर शेअर होल्डर असतात ते वाढतात. कशामुळे, कन्व्हर्शनमुळे. तर त्यावेळी शेअर अर्निंग पर शेअर आहे ना तो डायल्युटिव्ह अर्निंग पर शेअर खाली जातो. ओके, तर त्याच्यामध्ये हा प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर मित्रांनो कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय असतं की होल्डिंग आणि सबसिडरी यांचे रिलेशनशिप दाखवण्यासाठी कन्सॉलिडेटेड फायनान्शियल दाखवलं जातं. आणि याच्यातनं आपल्याला ओव्हरऑल प्रॉफिट समजतो कंपनीचा, की बाबा कंपनीचा ॲज अ स्टँड अलोन म्हणजे एकच कंपनी असेल तर आपल्याला कमी प्रॉफिट दिसतो. पण जेव्हा ती कन्सॉलिडेट केली जाते की सॉरी, तेव्हा आपल्याला समजतं कन्सॉलिडेट केल्यानंतर की कंपनीचं ओव्हरऑल प्रॉफिट किती आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 22 कशासाठी, अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम म्हणजे कंपनीला ओव्हरऑल टॅक्स किती लागतो. मित्रांनो काय माहिती आहे, कंपनीचा एक प्रमाणे प्रॉफिट कधी कधी वेगळा असतो,
आणि इन्कम टॅक्समध्ये प्रॉफिट वेगळा येतो कॅल्क्युलेशन प्रमाणे, कशामुळे, डिडक्शनमुळे, सेट ऑफमुळे, एक्झाम्पशनमुळे. तर त्यावेळी काय होतं, इन्कम टॅक्स प्रमाणे टॅक्स कमी पे करायला लागतो आणि इथे कंपनी ॲक्टमध्ये जास्त दाखवला जातो. आणि अचानक काय होतं की 3-4 वर्षांनी थोडा इम्पॅक्ट वेगळा पडतो. मग हे सेग्रिगेशन प्रॉपर दाखवण्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 22 आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 23 काय, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट असोसिएट अँड कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. जर असोसिएटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर त्याचा प्रेझेंटेशन कसं करायचं दाखवलं. अकाउंटिंग स्टँडर्ड 24 काय, डिस्कंटिन्यू ऑपरेशन. डिस्कंटिन्यू ऑपरेशन म्हणजे काय, बिझनेस क्लोज केल्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी दाखवावी हे डिस्कंटिन्यू ऑपरेशनमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंग. इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंगचा अर्थ काय, तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट कशी प्रेझेंट करायची आहे. फायनान्शियल स्टेटमेंट कधी म्हणजे जर 2 फायनान्शियल इयरमध्ये मधल्या डेटसाठी तुम्ही जर इंटरिम फायनान्शियल बनवत असाल तर तुम्हाला जेवढे अकाउंटिंग स्टँडर्ड सर्व फॉलो करायला आहे. समजा 30 सप्टेंबरची बनवत असाल तर जर 31 मार्चला जे अकाउंटिंग ट्रीटमेंट तुम्ही फॉलो केली तीच तुम्हाला 30 सप्टेंबरला. हां, समजा मटेरियल काय मटेरियल ॲडजस्टमेंट असतील तर ते तुम्हाला डिस्क्लोज करायला लागतील. अकाउंटिंग स्टँडर्ड 26 इंटँजिबल ॲसेट. इंटँजिबल ॲसेट म्हणजे ज्या दिसत नाही तर ते इंटँजिबल ॲसेटचं अकाउंटिंग कसं करायचं, त्याचं डेप्रिसिएशन किंवा अमॉर्टायझेशन. हा अमॉर्टायझेशन म्हणजे डेप्रिसिएशनच असं. त्याचं अमॉर्टायझेशन कसं करायचं, किती वर्षात करायचं, किती वर्ष त्याचा लाईफ आहे. फॉर एक्झाम्पल बघा, थम्सअपचा कसा एक लोगो आहे, त्याचा एक लाईफ आहे. अजून पण आपण सर्वजण त्याला व्हॅल्यू देतो, बघतो हा बाबा हा थम्सअपचा आहे, कोको कोला, पेप्सी, हे कसं एक लोगो आहे. ओके, तर हे त्यांची व्हॅल्युएशन आहे मार्केटमध्ये. त्यानंतर फायनान्शियल रिपोर्टिंग इंटरेस्ट ऑफ इन जॉईंट व्हेंचर्स. जर तुमचं जॉईंट व्हेंचरच्या बिझनेसमध्ये तुमचा पैसा गुंतला आहे तर तुमचं प्रेझेंटेशन कसं दाखवलं पाहिजे त्याच्यामध्ये. मित्रांनो, हे मी वाचून दाखवलं, थोडंसं बॅकग्राऊंड देतो, पण डिटेल तुम्हाला मी खाली सांगणार आहे. इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट. इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट म्हणजे एखादी ॲसेट खरेदी करताना आपल्याला लक्षात आलं की 10 वर्ष लाईफ देणार, पण 4 वर्षांनी लक्षात आलं अरे ते तेवढं लाईफ देत नाही आहे, बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजीमुळे त्याचं व्हॅल्युएशन डाऊन होत आहे. तर अशावेळी इम्पेअरमेंट प्रोव्हाइड करायला लागतं आणि डेप्रिसिएशन सर्व रिवाईज होतं. 29 प्रोव्हिजन कंटिंजंट लायबिलिटीज अँड कंटिंजंट ॲसेट. मित्रांनो, हे कशासाठी असतात की बाबा तुम्ही सर्व कंटिंजंट लायबिलिटी दाखवल्या आहेत का, कंटिंजंट ॲसेट्स दाखवायच्या अलाउड नाही आहे. कंटिंजंट ॲसेट म्हणजे एखादी कोर्ट केस आहे तुमच्या फेवरमध्ये लागली आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पैसे मिळणार आहेत, ते तुम्हाला फक्त कोर्टचा रिझल्ट दाखवायचा आहे, तुम्हाला अकाउंट्समध्ये इफेक्ट नाही दाखवायचा की पैसे एवढे येणार आहेत. नाही, तसं चुकीचं आहे. कंटिंजंट ॲसेट अलाउड नाही. हां, कंटिंजंट लायबिलिटी ज्याने तुमच्या मेजर बिझनेसवर अफेक्ट होऊ शकतो तर त्याचं डिस्क्लोजर केलं पाहिजे. आता हे सर्वात मोठं प्रेझेंटेशन एक दाखवतो की बाबा अकाउंटिंग स्टँडर्ड कसे अप्लाय होतात. आता बघा, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. जर तुम्ही सेल्स केला असेल तर तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड कुठचं लागेल. इकडनं सुरुवात करा. पहिला अकाउंटिंग पॉलिसी. तर अकाउंटिंग स्टँडर्ड 1 आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 1 प्रमाणे तुम्हाला सर्व अकाउंटिंग पॉलिसी दाखवायला लागेल. नंतर फायनान्शियल कॅश फ्लो स्टेटमेंट. त्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट बनवावं लागेल तुम्हाला. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग, फायनान्सिंगचं प्रेझेंटेशन करायचं असतं. नोट्स टू अकाउंट्समध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 4 ॲडजस्टिंग इव्हेंट, सेगमेंटल रिपोर्टिंग, AS 18 रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर, AS 25 इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंग. आता हे सर्वात तुम्हाला बेस्ट एक प्रेझेंटेशन दाखवतं की अकाउंटिंग स्टँडर्ड कसे कसे अप्लाय झालं. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड मी इथे दाखवलं आहे की पहिला अकाउंटिंग स्टँडर्ड 9 लागतो, रेव्हेन्यू रिकग्निशन, की बाबा सेल्स कसा दाखवायचा. जर कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असेल तर अकाउंटिंग स्टँडर्ड 7 लागेल कन्स्ट्रक्शनचा. ओके, आणि जर लीज इन्कम असेल, भाड्याचा इन्कम असेल, तुमच्याकडे भरपूर काही लीज ॲसेट असतील तर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड 19 तुम्हाला लागेल. आता अदर इन्कम. आता अदर इन्कममध्ये कुठचे त्यांनी दाखवले आहेत. गव्हर्नमेंट ग्रांट्स मिळाली तर तुम्हाला जर ती रेव्हेन्यू नेचरची असेल विदिन द 12 मंथ्स बोलतात ना रेव्हेन्यू नेचर, तर ते तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 12 प्रमाणे अकाउंटिंग करायला लागतं. डिव्हिडंड फ्रॉम सबसिडरी असेल तर अकाउंटिंग स्टँडर्ड 9 आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 13 इन्व्हेस्टमेंट प्रमाणे प्रेझेंटेशन इथे दाखवतो. इंटरेस्ट ऑन लोन गिवन टू सबसिडरी, तर त्याचं अकाउंटिंग इथे केलं जातं अकाउंटिंग स्टँडर्ड 9 प्रमाणे. डिव्हिडंड फ्रॉम अदर कंपनी अकाउंटिंग स्टँडर्ड 9, त्याचं प्रेझेंटेशन इथे दाखवलं जातं. प्रॉफिट ऑन चेंजेस इन FCY म्हणजे तुम्हाला
करन्सी कन्व्हर्शन करताना जो काय प्रॉफिट मिळाला तो अकाउंटिंग स्टँडर्ड 11 प्रमाणे तुम्हाला इथे दाखवतो. हा झाला तुमचा टोटल रेव्हेन्यू. क्लिअर. आता मित्रांनो इथे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं डेफिनेशन काय आहे, त्यामध्ये काय काय फॅक्टर्स येतात, तर अकाउंटिंग स्टँडर्ड 2 मध्ये दिलेलं आहे. त्या 2 मध्ये तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करा, त्यामध्ये ती प्रोसिजर दिलेली आहे. त्यानंतर परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड म्हणजे काय, अकाउंटिंग स्टँडर्ड 2 मध्ये स्टॉक इन ट्रेडचं परचेस. हा आपला मित्रांनो लक्षात, परचेसचं डेफिनेशन काय माहिती आहे का, याच्यामध्ये परचेस जे आपण सप्लाय करणं परचेस प्राइस जो ती परचेस प्राइस, इम्पोर्ट ड्युटी प्लस समजा तुम्ही पोर्टवरनं माल आणला तिकडनं, तर तिकडनं आणि इथपर्यंत जे काही ट्रान्सपोर्ट कॉस्ट, लेबर कॉस्ट लागली, कशासाठी, लोडिंग अँड अनलोडिंग, सर्व कॉस्ट त्या परचेस प्राईसमध्ये ॲड होईल. तर त्याच्यासाठी हा अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिलेला आहे की कसं. चेंजेस इन इन्व्हेंटरीज, फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस, हा तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 2 लागतो. त्याचं व्हॅल्युएशन कसं करावं स्टॉकचं ते तुम्हाला इथे दिलं आहे. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्स. एम्प्लॉई बेनिफिट मी एक्सपेन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, सॅलरी कॉस्ट येते, स्टाफ वेलफेअर येतं, रिटायरमेंट बेनिफिट्स येतं, प्रॉव्हिडंट फंड येते, ग्रॅज्युटी येतं. तर त्याची ना व्हॅल्युएशन ॲक्च्युरीकडनं करतो. ॲक्च्युरी म्हणजे कोण असतो, एक वेगळा प्रोफेशनल असतो, तो कंपनीच्या एम्प्लॉईची लाईफ काढतो, रिटायरमेंट एज काढतो, त्याच्याप्रमाणे तो त्याचं प्रेझेंटेशन करतो. ते अकाउंटिंग स्टँडर्ड 15 मध्ये आहे. फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्टमध्ये काय होतं की तुम्ही कर्ज घेतलं आहे बिझनेससाठी, तर ते बिझनेससाठी कर्ज घेतलं त्याची फायनान्स कॉस्ट ह्या पी&एलला डेबिट होते. पी&एलला डेबिट आल्यानंतर ते तुम्हाला इथे प्रेझेंट करायला लागतं. एखाद्या लॉंग टर्म लोन घेतलं आणि फिक्स असेट कंप्लीट झालं तर इथे ते प्रेझेंटेशन केलं. डेप्रिसिएशन आणि अमॉर्टायझेशन हा अकाउंटिंग स्टँडर्ड 10 प्रमाणे इथे दाखवलं जातं. अदर एक्सपेन्सेस म्हणजे लॉस इन फॉरेन एक्सचेंज, तो अकाउंटिंग स्टँडर्ड 11 आहे. बॅड डेप्स अकाउंटिंग स्टँडर्ड 4 मध्ये आहे. इथं कंटिंजन्सी आणि इव्हेंट्स ऑकरिंग आफ्टर द बॅलन्स शीट म्हणजे काय, एखादा डेटर बॅलन्स शीट डेटच्या नंतर इन्सॉल्वंट झाला आणि तो मेजर डेटर आहे, याचा अर्थ तुमचे पैसे बुडणार आहेत, तर ते बॅड डेप्समध्ये इथे जाऊन ती प्रोव्हिजन करायला लागते की बाबा हे येणार नाही. आता लीज एक्सपेन्सेस म्हणजे रेंट पे करता तुम्ही, ऑपरेटिंग लेज जागा भाड्याची घेतली ऑफिस, त्याचं रेंट पे करता ना, ते तुम्ही इथे दाखवा. हां, आता एक्सेप्शन आयटम. एक्सेप्शन आयटमचा अर्थ काय माहिती आहे मित्रांनो, जे रेग्युलर नाही येणार. 2 आहेत बघा, एक्सेप्शन एक आहे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हे 2 असे प्रकार आहेत अकाउंट्समध्ये की जे रेग्युलर येत नाही, कधीतरी येतात, म्हणून त्यांना अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे एक सेपरेट डिस्क्लोजर दाखवलेलं आहे आणि ते त्याप्रमाणे प्रेझेंट करायला, जेणेकरून आणि त्याचं नोट्स टू अकाउंट्समध्ये पण एक्सप्लेनेशन द्यायला की बा तुम्ही काय वेगळं दाखवलं. त्यानंतर बघा टॅक्स एक्सपेन्सेस, त्यांनी 2 प्रकार दिले अकाउंटिंग स्टँडर्ड 22 प्रमाणे, करंट टॅक्स आणि डिफर्ड टॅक्स, याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट. नंतर प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड फ्रॉम कंटिन्यू ऑपरेशन काय आहे, डिस्कंटिन्यू ऑपरेशन बिझनेस क्लोज झाला, तुमचा कुठचा एक युनिट बंद झाला, त्याचा काय प्रॉफिट झाला, तर तुम्हाला इथं तो दाखवायचा आहे. नंतर हे दोन्ही मिळून जेव्हा एकत्र येतो तेव्हा प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड म्हणजे 12 महिन्याचा जो पिरियड आहे त्याचा आहे इन्कम, आणि हा त्याला भागिले नंबर ऑफ शेअर केल्यानंतर तुम्हाला अर्निंग पर शेअर त्याला लागतो अकाउंटिंग स्टँडर्ड 20. मित्रांनो अकाउंटिंग स्टँडर्ड 2 याच्यात दाखवतात, बेसिक आणि डायल्युटिव्ह. ओके, आता बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटचा प्रकार समजून घ्या की बॅलन्स शीटला अकाउंटिंग स्टँडर्ड कुठचे लागतात, तर एक एक आयटम आपण बघूया. आता हा इक्विटी कॅपिटल, तर त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड कुठचा लागतो, एक रिलेटेड पार्टीचा पण लागतो, कारण जर शेअर होल्डरनी काही बिझनेसमध्ये पैसे गुंतवले आहेत आणि तो शेअर होल्डर आहे आणि त्याच्याकडनं पण आपण परचेस पण करतो, सेल पण करतो, तर तो अकाउंटिंग स्टँडर्ड 18 मध्ये तो येतो. अकाउंटिंग स्टँडर्ड 20 कुठचा आहे, अर्निंग पर शेअर, नंबर ऑफ शेअर काढायचे असेल ना तर आपला हा अकाउंटिंग स्टँडर्ड. कन्सॉलिडेट जेव्हा आपण करतो तेव्हा ना हे शेअर कॅपिटल आपल्याला काढायला लागतं. कोणाचं शेअर कॅपिटल काढायला लागतं, सबसिडरीचं. केवढं, त्याचा जेवढा इन्व्हेस्टमेंट आहे तेवढा, कोणाचा होल्डिंग कंपनीचा, तर तो शेअर काढतात ना, तर तेव्हा काय करायला लागतात, लाईन बाय लाईन म्हणजे फिक्स ॲसेट होल्डिंग कंपनीचे, फिक्स ॲसेट सबसिडरीचे ॲड करायला लागतं. इंट्रा असतील ना तर त्या काढून टाकायला लागतात आणि फक्त लाईन बाय लाईन ॲडिशन करायला लागतं. आणि कॉमन कॅपिटल आहे जे इन्व्हेस्टमेंट केलं आहे होल्डिंगने सबसिडरीमध्ये, तेव्हा सबसिडीचा तेवढा पोर्शन काढला जातो. आणि जर मायनॉरिटी राहिला असेल, मायनॉरिटी म्हणजे कोण, की होल्डिंग कंपनीने सबसिडीमध्ये 80% गुंतवले आणि 20% आहे ते मायनॉरिटीचे,
मग ते मायनॉरिटीचं प्रेझेंटेशन ते दाखवलं जातं. बरोबर. आता मित्रांनो नंतर शेअर ॲप्लिकेशन मनी आहे. तर नॉन करंट लायबिलिटीज. आता नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे काय येतं, तर अकाउंटिंग स्टँडर्ड 11 लागू होतो, अकाउंटिंग स्टँडर्ड 16 लागू होतो. आता लॉंग टर्म प्रोव्हिजन्स अकाउंटिंग स्टँडर्ड कुठचा लागतो, 29 लागतं. त्यानंतर आहे अदर करंट लायबिलिटीज, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. तिथे कुठचे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणजे टॅक्सची तुम्ही जी प्रोव्हिजन करता त्यामध्ये तुम्हाला तो अकाउंटिंग स्टँडर्ड लागतो. नंतर मी तुम्हाला बॅलन्स शीट समजवण्यासाठी दाखवला की अकाउंटिंग स्टँडर्ड कसे लागतात. म्हणून एकदा ना माझा हिंदी लेक्चरमध्ये मी पूर्ण एक एक अकाउंटिंग स्टँडर्ड हिंदी आणि इंग्लिशमध्ये असं एक पूर्ण एक एक अकाउंटिंग स्टँडर्ड डिटेलमध्ये समजून सांगितलं की काय आहे, कशासाठी आहे. तर एकदा तुम्हाला वेळ मिळाला ना तर तो तुम्ही ऐका. मी माझ्या हा जो लेक्चर असेल त्याच्या खाली त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करून ठेवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिटेल अंडरस्टँडिंग करायचं तर मी ऐकू शकता. बघा, प्रॉपर्टी प्लॅन अकाउंटिंग स्टँडर्ड 10 लागतो, 11 लागतो, 12 लागतो, 14 लागतो, 26 लागतो, 28. म्हणजे हे काय फिक्स असेट आहे, हा फॉरेन करन्सीचा आहे, गव्हर्नमेंट ग्रँट असेल, नंतर अमालगमेशन झालं असेल, नंतर इंटँजिबल असेट असेल, अकाउंटिंग स्टँडर्ड 28 प्रमाणे इम्पेअरमेंट झाले असेल, तर हे सर्व फिक्स असेटला. आता फिक्स असेट शब्द नाही, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट आहे. त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला कुठच्या अकाउंटिंग स्टँडर्ड लागणार तर त्याच्यामध्ये दाखवलं आहे. करंट इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग स्टँडर्ड 13 लागतो. नंतर इन्व्हेंटरी अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आहे, ट्रेड रिसिवेबल अकाउंटिंग स्टँडर्ड 9 आहे, कॅश अँड कॅश इक्विवलेंट अकाउंटिंग स्टँडर्ड 3 आहे. हे सर्व आहे. मित्रांनो डिटेल अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला स्टडी करायचं असेल ना तर MCAच्या वेबसाईटवर डिटेल अकाउंटिंग स्टँडर्ड पण आहेत डिटेल, आणि माझ्या लेक्चरमध्ये पण आहेत. ओके. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. मला आशा वाटते की तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड का इश्यू केले हे तुम्हाला लॉजिक समजलं असेल, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही अकाउंटिंग इंट्र्या हे कसं दाखवतात, प्रेझेंटेशन, डिस्क्लोजर, नोट्स टू अकाउंट्समध्ये, हे मी ह्या लेक्चरमध्ये सांगितलं. मित्रांनो हा लेक्चर बेसिक आहे, बेसिक अकाउंटिंग. हा डिटेल स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यू नाही. आपल्याला ऑफिसमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड का आणलेत, कशासाठी आणलेत, त्याची काय अकाउंटिंग एंट्री आहे, शेड्यूल 3 फॉर्मॅटमध्ये त्याचं कसं अप्लाय करायचं, फिक्स एक एक आयटम वाईज जायचं. म्हणजे तुम्ही शेड्यूल 3 असं धरू नका की बाबा हा शेअर कॅपिटल त्याला हा अकाउंटिंग स्टँडर्ड लागतो, फिक्स असेट जो आता फिक्स असेट नाही प्रॉपर्टी प्लांट त्याला हा अकाउंटिंग स्टँडर्ड लागतो, त्यामध्ये अकाउंटिंग एंट्री असं सजेस्ट केलं आहे. तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तर जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. ओके. थँक्यू.